काय ग, मी आजींशी बोलत होतो, तू कुठे गायब झालीस? सर अहो ते ताईंना जरा काच लागली होती म्हणून हळद लावत होते. परत कमी तुझं आणि अनिकाचं काही परत वाजलं का? म्हणजे तू बाकी सगळ्यांशी व्यवस्थित वागतेस, अनिकाशी आज थोडी वेगळी वागत होतीस म्हणून विचारतोय. अहो सर काहीच नाही. असं समजा आमच्या बनीचं आहे. तुम्ही आज सकाळ सकाळ कसं काय आलात? म्हणालो ना, आजींना भेटायचं होतं आणि त्यांच्या मोठ्या नातीला पण. इट्स व्हेरी स्ट्रेंज आणि शॉकिंग आहे जरा. म्हणजे बघ ना, अन्नपूर्णा आजी, राजन काका इतके वर्ष त्यांच्या मोठ्या नातीला शोधत होते आणि ती तूच होतीस आणि इतके दिवस त्यांच्या समोरच होतीस. म्हणजे ते गुरुजी सुद्धा हेच म्हणाले होते की तुमची नात तुमच्या आसपासच असेल वगैरे. सगळे डॉट्स आता कनेक्ट होत आहेत. एनिवे, आय नो हे सगळं तुझ्यासाठी थोडं ओव्हरवेल्मिंग असणार आहे, पण तू ठीक आहेस ना? हे काय चाललंय? मला तर वाटतंय ऋषी सरांना सगळं खरं सांगायला पाहिजे. त्यांच्याबरोबर तरी खोटं बोलायला नको. काय ग, काय झालं? सर मला तुमच्या संग जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल ना. सर तुम्हाला तर माहिती आहे अन्नपूर्णा आजी आणि राजन काका त्यांच्या नातीला किती वर्ष शोधतात. खरं ती नात गेली हे कळल्यावर आजींची काय अवस्था झाली हे तुम्ही बघितलं. आणि आजींची अवस्था बघून राजन काका बी लयच खचून गेलो. म्हणून मग ते एक दिवस आजींची मोठी नात आजीला सापडली. आईचं नशीब होतं की कमळेकडे सगळे पुरावे होते. तिची पुण्याईच म्हणायला हवी की आईला तिची मोठी नात भेटली. दादा चला आता आपल्याला निघायला हवं. हो चला. राजन काका आम्ही निघतो. बाय. बाय. कमळे, तू आपलं सिक्रेट ऋषीला सांगणार होतीस की काय? नाही काका तसं नाही. खरं माझ्यात आणि ऋषी सरांच्यात चांगली मैत्री आहे, त्यासने सगळं माहीत असतंय. आणि काका मी सगळ्यांसोबतच खोटं वागतोय म्हणून म्हटलं ऋषी सरांना तरी खरं काय ते सांगावं. आणि ऋषी सरांवर माझा विश्वास आहे, ते नाही कुणाला बोलणार. अगं माझा पण विश्वास आहे ऋषीवर, पण शेवटी किती सेन्सिटिव्ह विषय आहे माहिती आहे ना तुला. जर कोणाला काही कळलं तर काय होऊ शकतं याची कल्पना आहे ना. हे बघ कमळे, आई अजून बरी झाली नाहीये. ती अजून पूर्णपणे सावरलेली नाहीये. आणि आपलं ठरलंय ना की जे काही सत्य आहे ते सगळ्यात आधी आईला सांगायचं. हा मग कमळे, आई पूर्णपणे बरी झाल्याशिवाय प्लीज कोणाला काही सांगू नकोस. काका प्लीज तुम्ही नका हात जोडू. मी सॉरी म्हणतो. मला कळतंय हे का नाही बोललं पाहिजे. मी तुम्हाला वचन देतो, इथनं पुढे याबद्दल मी कोणालाच काही नाही बोलणार. बर. मला फक्त अन्नपूर्णा आजींना बरं करायचं नाही, तर ह्या घरात अजून बरंच काय आहे ते बी सरळ करायचंय. आता जगासाठी मी अन्नपूर्णा आजींची नातच असेल. मग आजपासून अन्नपूर्णा महाजनांच्या मोठ्या नातीचं काम सुरू. वहिनी बरी आहेस का? वडिलांची तब्येत ठीक आहे आता? गुड गुड. लागलं तर कळवा मला. तुझ्यापर्यंत पोहोचली वाटतं खबर. हो आम्ही सगळेच शॉक्ड होतो आम्ही. हा सकाळी भेटली मला, तिकडे गेलो होतो तेव्हा. हो बरी आहे होती हळूहळू सेटल तिकडे. शी स्ट्रॉंग आहे ती, त्यामुळे शिकण्यासारखं खूप आहे तिच्याकडनं. बरं थांब, प्राजक्ताशी बोल. वहिनी. हॅलो वहिनी, कशी आहेस? आणि काय ग, तुला माझी आठवण वगैरे येते की नाही? बरं मला सांग, तू घरी कधी येणार आहेस परत? बरं काळजी घे आणि लवकर ये. हां चल बाय, गुड नाईट.
हो आज कोणाचा तरी मूड खूप मस्त दिसतोय. माझा मूड चांगलाच असतो नेहमी. आणि वहिनीशी बोलणं झालं ना आता, तिचे वडील आता बरे आहेत, सो आय एम रिलीव्ड. चल खोटारडा, तुझा हा मूड वहिनी सोबत बोलून चांगला नाही झालाय. आज तू कमळीच्या घरी गेला होतास ना, म्हणून. हो ना दादा, हो ना. गबगा, उगाच आपलं तुला ना साहेबाच्या घाणेरड्या सवयी लागल्यात. अच्छा, असं आहे का? मग तुझे हे गाल असे लाल का दिसतात टोमॅटो सारखे? किती लाजतोय आता माझं, किती ओके ठीक आहे. सॉरी फाईन, जाते मी. सॉरी. गुड नाईट. अभ्यास कर. हो करते. हे इडियट, काय चाललंय? कोणाच्या बॅग्स आहेत? माझं. ताई, थँक्यू. आता तू माझी धाकटी बहीण आहेस की नाही, मग मी बी तुझ्यासोबत इथंच राहणार. ए गावच्या, तुला कळतंय का तू काय बोलते? ही माझी रूम आहे, मला तू इथे नको. तर सामान उचलायचं आणि इथून गेट लॉस व्हायचं. चल. नाही ग धाकटे, आता मी इथंच राहणार आहे. इथंच काय इथंच माय फूड ठेव तुझ्याकडेच. सांगितलं ना, ही माझी रूम आहे, मला तू इथे नकोय. एंड ऑफ डिस्कशन. गेट आउट. हिम्मत असेल तर बाहेर काढून दाखव. ए गावच्या, चिवचिवाट. आता मी आलोय, मी सांगतोय तसंच करायचं, नाहीतर फुटपाथ देण्यात आहे ना. वाय हे सगळं माझ्यासोबत का होतंय? वाय गॉड, वाय. काय करतेस? माझा बेड आहे हा. अगं माझं नाही, आता आपलं म्हणायचं. आता मी आलोय की नाही, मग या खोलीतलं सगळं आता आपलंय. तुझं माझं नाही, फक्त आपलं. ए इडियट ब्रो, तुझे गावच्या फंडे ना तुझ्याकडेच ठेव. मी तुला चांगलं ओळखते, कळलं? काय सांगायल्यास? अगं खरं आहे, गावच्या फंडे एकदम बेस्ट असतात बघ. म्हणजे गावच्या मातीसारखं एकदम खरं आणि पक्क. तू टेन्शन नको घेऊ, मी शिकवतो तुला हळूहळू. गॉड, सच एन इडियट मॅन. स्टुपिड टफ. इंग्लिश चिवचिवाट. सरळ सांगायला तर उडायला लागल्यास काय? आता एका खोलीत राहायचंय तर समजून घ्यायला शिक. नाही तर अनिको बाबू, आता मी साधी कमळी टमळी नाही, कमळी महाजन आहे, कळलं? ले उडायला लागलीस की नाही, एका गुच्चीतच तुला सरळ करीन, ध्यानात ठेव. कर गावच्या, तुला काय करायचं ते कर. पण तू काय मला सरळ करणार? या रूम मध्ये मुद्दाम राहायला आली आहेस ना. आता मी पण बघच काय करते ते. जस्ट वेट अँड वॉच गावच्या.